खुलताबादच्या कोहिनूर शिक्षण संस्थेतील बोगस पदवी प्रकरणामध्ये पोलिसांनी प्राचार्य डॉक्टर शंकर अंभोरे यांना अटक केली आहे। बोगस पदवीच्या आधारे नोकरी मिळवणाऱ्या प्राध्यापकाला सुद्धा अटक करण्यात आली आहे। प्राध्यापक शेख मोहम्मद हफीजुर रहमान याला 21 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। आणखी तपशील घेऊयात, प्रतिनिधी प्रमोद अडसुळे सध्या आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। प्रमोद, नेमका काय हा सगळा प्रकार आहे याबाबत सविस्तर सांगा आणि याबाबत काय कारवाई झाली आहे याबाबतचे काय तपशील? रिद्धी, कोहिनूर शिक्षण संस्थेचा एक संदर्भामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता। याच्यामध्ये सचिव आसमा खान, जी की मजर खानची अध्यक्ष मजर खानची पत्नी आहे, आणि एक सहसचिव मकसूद खान, या दोघांनी एक बोगस एमफिलच्या पदवीच्या आधारे विद्यापीठामध्ये पीएचडी ला प्रवेश घेतला होता। त्यानंतर अटक झाल्यानंतर त्याची गुन्ह्याची व्याप्ती आता वाढलेली आहे। संस्थेचा अध्यक्ष मजर खानला देखील 7 एप्रिलला अटक केली होती पोलिसांनी। त्यानंतर आता जो प्राध्यापक आहे शेख मोहम्मद, याला कोल्हापूर विद्यापीठाच्या एका बोगस पदवीच्या आधारे नोकरी मिळवल्या प्रकरणात अटक झाली आहे। आणि त्याच्या चौकशीमध्ये आता प्राचार्य शंकर अंभोरेचंही नाव आलेलं आहे। त्यामुळे पोलिसांनी काल रात्री उशिरा प्राचार्यांना देखील अटक केली आहे। जी प्रमोद, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।